मित्रांनो, सोलापूरच्या या मंदिरात तब्बल हजारो किलो फळाफुलांची सजावट केली आहे। याचं विशेष कारण म्हणजे शाकंभरी पौर्णिमा। याबद्दल पूर्ण डिटेलमध्ये सांगतो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर झालं असं की काल मी हिंगोलांबिका मंदिराला दर्शनासाठी गेलो होतो आणि बघतो तर काय, मंदिर पूर्णपणे फळाफुलांनी सजलं होतं। मनात विचार आला की आज नेमकं आहे तरी काय, पण तिथल्या पुजाऱ्यांनी सांगितलं की शाकंभरी पौर्णिमेनिमित्त ही सजावट केली आहे। शाकंभरी नवरात्रोत्सव हे पौष महिन्याच्या दुर्गाष्टमीपासून ते पौर्णिमेपर्यंत असते आणि पौर्णिमेला त्याची सांगता होते। त्या दिवशी शाकभाजी आणि फळाफुलांची आरास केली जाते। तर ही सजावट तुम्हाला 3 जानेवारी ते 5 जानेवारीच्या दरम्यान शनिवार, रविवार, सोमवार हिंगोलांबिका माता मंदिरमध्ये बघायला मिळेल। तब्बल 1000 किलो फळ, 3000 किलो ऊस आणि सुमारे 3500 किलो फुलांनी केलेली ही सजावट तुमच्या डोळ्यांचे पारणे फेडते। तर शाकंभरी पौर्णिमेला फळाफुलांची आरासच का केली जाते? तर त्यामागचे कारण म्हणजे आराधी काळी फार काळ दुष्काळ पडला होता। पाऊस पाणी काही नव्हते आणि मानव जीवन नष्ट होत होतं। त्यावेळेस सर्व देवी देवतांनी देवीला प्रार्थना केली। त्यावेळी तिनं स्वतःच्या अंगावर फळं, फुलं, भाज्या यांची उत्पत्ती केली आणि मनुष्य जातीला अभयदान दिलं। त्याच अनुषंगाने शाकंभरी पौर्णिमेला देवीच्या अंगावर भाज्यांनी, फळाफुलांनी अलंकार केला जातो। त्यामुळे जर तुम्ही सोलापुरात असाल तर आवर्जून या मंदिराला भेट द्या, कारण या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला दिसतंय ना, त्यापेक्षा खूपच जास्त सुंदर आहे हे सगळं।